रत्नागिरीमधली एकूण पावसाची परिस्थिती काय आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पाऊस किती पडलाय, कोणकोणत्या भागामध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे, सगळं जाणून घेण्यासाठी जाऊयात. माझे सहकारी राकेश गुडेकर थेट रत्नागिरीहून आता आपल्या सोबत आहेत. राकेश, काय अपडेट आहे रत्नागिरीमधून पावसाची? काही इतर ठिकाणी धोका झाल्याची परिस्थिती आहे का, आणि विशेषतः खेडची परिस्थिती? कविता, आज सकाळपासून जर पाहायला गेलं तर विशेषतः उत्तर रत्नागिरीला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे. दक्षिण रत्नागिरीमध्ये मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे. मात्र उत्तर रत्नागिरीतील खेड, दापोली, मंडणगड या 3 तालुक्यांमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय. रात्री देखील पावसाची जोरदार बरसात जी आहे ती या तालुक्यांमध्ये सुरू होती आणि विशेषतः खेडमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खेडमधील जगबुडी नदी, त्याचप्रमाणे नारंगी नदीच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झालेली आहे. जगबुडी नदीला पूर आलेला आहे. जगबुडी नदीने आज सकाळी इशारा पातळी ओलांडलेली होती, त्यानंतर मात्र धोका पातळी ओलांडलेली आहे. जगबुडी नदीची सध्याची धोका पातळी जी आहे ती 7 मीटरची आहे, पण आता सध्या जवळपास 9 मीटरपेक्षाही जास्त पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे जगबुडी नदीने. त्यामुळे जगबुडी नदीच्या पुराचं पाणी जे आहे ते खेड शहरात भरण्यास सुरुवात झालेली आहे. तासाभरापासूनच हे पाणी शहरात भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे खेड दापोली मार्गावरची जी वाहतूक आहे ती पूर्णतः ठप्प आहे. नाना नानी पार्क असेल किंवा मच्छी मार्केट परिसर असेल, बाजारपेठ असेल किंवा इतर भाग जो असेल, उहंडाका परिसर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे. त्याचप्रमाणे महामार्गावर देखील याचा काहीसा परिणाम झाला, कारण मुंबई गोवा महामार्गावर बोरघर या ठिकाणी पावसाचं पाणी आलं आणि त्यामुळे या मार्गावरची एक लाईनची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली आणि दुसऱ्या लाईनवरून वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. पण एकूणच जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत, काही ठिकाणी झाडं देखील पडली. त्यामुळे ग्रामीण भागातील काही रस्ते जे आहेत ते देखील सकाळी काही काळासाठी बंद होते. आता मात्र सध्या एनडीआरएफची जी टीम आहे त्या टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे. खेडच्या तहसीलदारांनी तशी माहिती देखील दिलेली आहे. काही वेळातच ही एनडीआरएफची टीम देखील दाखल होईल. सध्या प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते. मात्र बाजारपेठेतील लोकांचं जे आहे ते चिंता मात्र वाढलेली नुकसान आहे, कारण पाणी बाजारपेठांमध्ये शिरलेलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर याचा मोठा परिणाम झालाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा या पावसाचा परिणाम झालाय. मात्र दक्षिण उत्तर रत्नागिरीमध्ये सध्या पावसाचा जोर ओसरलाय, त्यातल्या त्यात समाधानाची बाब. राकेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.